आम्हाला आता पुन्हा पाकिस्तानात जायचं नाही, आम्हाला भारताचं नागरिकत्व द्यावं अशी मागणी जळगावात राहत असलेल्या पाकिस्तानी सिंधी समाजानं केली। तर पहलगाम हल्ल्यानंतर भारतातील पाकिस्तानी नागरिकांना परत जाण्याचे आदेश देण्यात आले। जळगावात ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला। यंदाच्या हंगामात 43°C सर्वाधिक तापमानाची नोंद जळगावमध्ये झाली आहे। प्रचंड उन्हाच्या कडाक्यामुळे नागरिक हैराण झाले होते, मात्र सकाळपासूनच ढगाळ वातावरणामुळे उन्हाच्या कडाक्यापासून मोठा दिलासा मिळाला। तोरणमाळचे विकास कामं न झाल्याने तिथल्या आदिवासी बांधवांना रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र आता याच तोरणमाळचा कायापालट होणार आहे। विधानसभेचे आमदार आमशा पाडवी यांनी 200 कोटींचा आराखडा तयार केलाय। लवकरच तोरणमाळला सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत। धुळे सुरत बायपास महामार्गावर जबरी लूट करणाऱ्या टोळीतील 2 जणांना स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलाय। आरोपींकडून 22,870 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। चैतन्य जगदीश पाटील आणि विशाल उर्फ कल्लू मधुकर भामरे असं या चोरट्यांचं नाव आहे। पोलीस अधिक तपास करतायत। मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून धुळ्यातील जवळपास 800 भाविक ट्रेनने अयोध्येला रवाना झाले। या ट्रेनला पालकमंत्री जयकुमार रावलांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आलाय। त्याचप्रमाणे त्यांनी भाविकांवर पुष्पवृष्टी करत त्यांना शुभेच्छा देखील दिल्या। मध्ये मृत झालेल्या 28 हिंदू पर्यटकांना या ठिकाणी ओम शांती।